आणि आता महत्त्वाच्या 25 बातमी आपण पाहूया। माझा पराभव माझ्याच काँग्रेस संघटनेने केला। मला तिकीट दिलं पण संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत नव्हते। नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत, बंटी शेळके यांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्रीपद नशिबात असायला हवं, अजित पवार यांच्यावरील प्रश्नावर कपाळाला बोट लावत विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेतली। ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढाव यांचं महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन। सांगोल्यामधील 14 गावांमधील शेतामध्ये पाणी आलं नाही तर राजकीय संन्यास घेईन, सांगोल्यामधील चिंतन बैठकीत शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य। बच्चू कडू 2 डिसेंबरला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार, सत्ता की सत्तेच्या बाहेर राहायचं याचा निर्णय घेऊ, बच्चू कडूंची माहिती। बच्चू कडूंनी विश्वासघात केला, त्यांना माहितीमध्ये घेऊ नये, राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका। दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली। इंदापूरमध्ये दत्ता भरणेंकडून पवार गटाच्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखानदारांना 15 दिवसांचं अल्टिमेटम, यंदाच्या हंगामात पहिली उचल 3700 जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू, राजू शेट्टी आक्रमक। रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली, नांदेड पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण विजयी। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढील वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी, प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख।